लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. मागणीची दखल. वनविभागाने कृत्रिम पाणवठे पाण्याने भरले. डॉक्टर गणेश ढवळे यांच्या पाठपुराव्यानंतर टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. बीड तालुक्यातील बालाघाटावरील करचुंडी वनक्षेत्रांतर्गत बेलगाव, पिंपरनई, फुकेवाडी व सोमनाथवाडी परिसरातील वनक्षेत्रात वनविभागाने उभारलेले कृत्रिम पाणवठे कोरडे पडल्याने वन्यजीवांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. पाण्याच्या शोधात हरिण व काळवीट यासारखे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याने कुत्र्यांच्या हल्ल्यात किंवा वाहनांच्या धडकेत जखमी होण्याच्या तसेच मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली होती. लिंबागणेश परिसरात गेल्या महिनाभरात एका काळविटाचा जागीच मृत्यू झाला होता, तर दुसरे एक काळवीट गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर डॉक्टर गणेश ढवळे यांनी संबंधित कृत्रिम पाणवठ्यांना भेट देऊन पाहणी केली असता ते पूर्णपणे कोरडे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमितपणे कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी केली होती. या संदर्भातील बातम्या विविध दैनिकांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर वनविभागाने याची दखल घेतली. वनविभागाचे अधिकारी महेश मेटे यांनी तात्काळ पावले उचलत संबंधित कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे वन्यजीवांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागू नये, तसेच अपघातांमुळे त्यांची जीवितहानी टाळावी यासाठी वनविभागाने उन्हाळाभर कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी पुरवठा करावा अशी अपेक्षा डॉक्टर गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे. काय या ठिकाणी नियमित पाणी सोडलं जात नाही. वन विभागामार्फत कोट्यवधी रुपयांचा खर्च केवळ कागदोपत्री दाखवला जातो. हरिण असेल, लांडूर असेल, मोर असेल, हे वन्यजीव पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे धाव घेतात आणि धाव घेत असताना कुत्र्याच्या हल्ल्यात असतील किंवा जसं लिंबाणेशमध्ये महिन्याभरामध्ये 2 काळवीट वाहनाच्या धडक्यामध्ये जखमी झाले. त्यामुळे आमची अशी मागणी आहे वन विभागाला की याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि नियमितपणे या पाणवठ्यांमध्ये पाणी पुरवठा केला पाहिजे, जेणेकरून वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेणार नाहीत आणि त्यांचे प्राण वाचतील. बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, महाराष्ट्र, बीड जिल्हा प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.